अमरावतीच्या तपोवन परिसरात रस्त्यासाठी दोन परिसरातील नागरिक एकमेकांशी भिडले आहेत। तपोवन आणि जिजाऊ नगरातील नागरिकांनी आमने सामने येत जोरदार नारेबाजी केली। अमरावतीच्या तपोवन परिसरात रस्त्याच्या मागणीने चांगलाच गोंधळ उडालाय। रस्त्यासाठी तपोवन आणि जिजाऊ नगरातील नागरिक आमने सामने आले आहेत। तपोवनमधून जिजाऊ नगरकडे जाणारा 2.5 किलोमीटरचा रस्ता तपोवन संस्थेच्या मालकीचा असल्याचं तपोवन वासियांचं म्हणणं आहे। मात्र जिजाऊ नगरातील नागरिकांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचं म्हटलं आहे। रस्त्याच्या मागणीसाठी दोन्ही परिसरातील नागरिक एकमेकांशी भिडले आहेत। दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता हवाय अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते आहे। कुणीही मागे हटायला तयार नव्हतं। दरम्यान येथील स्थिती पाहता पोलीसही पोहोचले होते। त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न देखील अपयशी ठरले। कुठल्याही या रस्त्याच्या बाबतीत नाही आहे। संस्थेच्या सातबाऱ्यावर कुठल्याही सातबाऱ्यावर हा जो जवळपास आमच्या ज्या चौकशी क्रमांक 1 पासून चालू होणारा टेकडीपर्यंतचा जो रोड आहे किंवा त्याच्याही समोर हा संपूर्ण आमचे 6 सातबारे या मधून हा रोड जातो। त्या एकाही सातबाऱ्यावर रस्त्याचा कुठे उल्लेख नाही आहे। हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे ही फक्त पायवाट होती, जी पायवाट तपोवन संस्थेच्या मालकीच्या असलेल्या टेकडीपर्यंत जाते। त्या टेकडीच्या पायथ्याशी तपोवन संस्थेच्या लोकांसाठी एक स्मशान आहे, म्हणजे संस्थेचं स्वतःचं स्मशान आहे। इथे जे कुष्ठरुग्ण राहतात त्यांचा जर मृत्यू झाला तर आम्हाला त्यावेळेस ही सोय नव्हती की हिंदू स्मशानभूमीत जाऊन त्यांचा अंतिम संस्कार करायचा, तोही आम्हाला आमच्या जागेत करावं लागायचा। म्हणून ते स्मशान आमच्या टेकडीच्या खाली त्याच्या पायथ्याशी बांधलेलं आणि तिथे जायला ही पायवाट होती संस्थेच्या लोकांना। हे आंदोलन म्हणजे आज आमच्यावर ही अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या 6 वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग 40 आहे, जो तपोवन गेटपासून सुरू होतो राजुरा गावापर्यंत 2.7 म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर 200 मीटर। तर हा रस्ता तपोवन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने बंद करून ठेवलेला आहे। अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो। याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले। 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा, तरीही तो सुरू करून देण्यात आलेला नाही आहे। तुमचा हा रस्ता बंद करून टाका। नंतर मग कोविडमध्ये पूर्ण बंदच राहिला। नंतर यांनी काय केलं की तिथून अतिक्रमणानं रस्ता तयार केला। रस्ते अतिक्रमणानं त्या टेकडीच्या खालून रस्ता तयार केला। त्या दिवशी रस्ता रात्री 9 वाजता यांचे कामानंतर रात्री 9चे असतात। त्यावेळेस आम्ही त्या सामंजस्य करार केला। त्यांचे आमचे प्रतिनिधी मंडळ बसले, त्यांचे आमचा करार झाला की आम्ही 2 वर्षात 1-2 वर्षात बा आम्ही यांचा रस्ता मूळ रस्ता आहे एक तर त्या राजुऱ्यावर त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एक आहे रायडगाव जाणारा, कारण ते ग्रामीण भागात येते। ग्रामीण भागात आल्यानंतर ते त्याचं हे रस्त्याचं राजुरा गाव तर राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं। हा दाई साहेबांनी एक माणुसकी म्हणून त्या काळापासून चालू ठेवला होता रस्ता, तो ठेवला होता। पण आता दुसरे आमचे म्हातारे माणसं इथं 70 ते 85% लोक नुसतं 80च्या वरचे लोक आहेत। त्यांना चालता येत नाही, ते आता भरधाव जाणार, हे करणार, रात्री बेरात्री जाणार तर कोण करणार? याचं मालमत्तेचं नुकसान होणार तर त्याचा जबाबदार कोण राहणार मग?